फाईल चुकलं काहीच नव्हतं, कोडमध्ये काही चुकलेलं नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही अॅनिमेटेड अशा पद्धतीचं डिझाईन बनवत आहे, ठीक आहे, की जसं तुम्हाला कंडिशनल डिझाईनिंग आहे की याच्यावरती मी क्लिक केलं म्हणजे माझं आउटपुट दिसायला पाहिजे. अशा वेळेस तुम्हाला एक अजून फाईल जी आहे JS ची, ती या ठिकाणी एकतर लिंक करावी लागेल किंवा तुम्ही ऑनलाईन त्याचे जे लिंक आहे ते यूज केले असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. बट पॉपरची एक फाईल आहे, बूटस्ट्रॅप पॉपर नावाची. ही बंडल डॉट मेन जी फाईल आहे आणि एक पॉपर नावाची, अशा दोन्ही फाईल आहे. त्या फाईल तुमच्या जसं जसं आता डिझाईन समोर जाईल तसं तसं लिंक असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ते आउटपुट दिसणार नाही. जसं मी हे बंडल फाईल जर का लिंक करतो, आता माझं आउटपुट या ठिकाणी दिसायला लागलं. तर हे कधी की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. बाकी कोड जो होता तो क्लिअर होता, काही अडचण नव्हती कोडमध्ये. ठीक आहे. याचं आपण लिहून घ्यायचं राहिलंय की काय काय आपण क्लास वापरणार आहे, कोणकोणत्या बटनसाठी, ते एक वेळा आपण या ठिकाणी लिहून घेऊ. ठीक आहे. तर सेम जो कंटेनर असेल तुमचा, त्याच्यासाठी क्लास तुम्ही यूज करणार आहे बटन ग्रुप. बटन ग्रुप, ठीक आहे. आणि तुमचे जर का बटन्स असतील त्याच्यामध्ये, जे बटन जे असतील त्याला सेम क्लास तुम्ही वापरणार. ठीक आहे. जसे याच्यापूर्वी जसे की क्लास BTN, तुमचा जो कलर वगैरे तुम्हाला द्यायचा असेल, प्रायमरी सेकंडरी, तो कलर द्यायचा. ठीक आहे. आणि तुमचा जो ड्रॉप डाऊन मेनू याच्यामध्ये तुम्ही घेणार आहे, त्याच्यासाठी काय करणार, तुम्ही एक UL घेणार. ठीक आहे. एक UL, आणि त्याच्यामध्ये तुमचे लिस्ट आयटम. तर जो तुमचा UL असेल त्याला तुम्हाला क्लास द्यायचा आहे ड्रॉप डाऊन मेनू, हा क्लास द्यायचा आहे. ठीक आहे. आणि जे लिस्ट आयटम असतील म्हणजे याला तुम्हाला क्लास यूज करायचा आहे ड्रॉप डाऊन आयटम. बस एवढे क्लास तुम्हाला यूज करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा UL इथे क्लोज असेल आणि नंतर तुमचा कंटेनर क्लोज असेल. अशी याच्यामध्ये एक अजून तुम्हाला टाईप ज्याला म्हणू शकता तुम्ही बटन ग्रुपचा, तो तुम्ही यूज करू शकता. जर का तुम्हाला बटन जे आहे तुमचे ते व्हर्टिकली पाहिजे असतील, ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक क्लास मिळतो. जर व्हर्टिकल बटन साठी पाहिजे असेल तर व्हर्टिकल बटन्स, आणि क्लासचं तुमचा तुम्हाला सेम यूज करायचं बटन ग्रुप, आणि फक्त समोर व्हर्टिकल लिहायचं. बस हेच जे तुमचे बटन आहे, जिथे बटन ग्रुप केलं त्याला व्हर्टिकल. सेव्ह करा. आणि आता बघा, जे तुम्हाला आतापर्यंत ओरिजेंटल बटन्स मिळत होते, बटनचा ग्रुप मिळत होता, तो तुम्हाला व्हर्टिकल बटनचा ग्रुप या ठिकाणी मिळणार. ठीक आहे. तर तो एक क्लास या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे व्हर्टिकल बटनसाठी. ठीक आहे. आजचा जो टॉपिक आपला असणार आहे तो असणार आहे कार्ड. कार्ड हा मॅक्सिमम वेबसाईट मध्ये वापरला जाणारा प्रकार आहे. खास करून ज्या तुमच्या कमर्शियल वेबसाईट असतात, जे ऑनलाईन स्टोअर वगैरे जे असतात, जसं Amazon झालं, फ्लिपकार्ट झालं, ह्याच्यावरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला भरपूर कार्ड त्या ठिकाणी मिळतील. कार्ड म्हणजे काय, तर कार्ड अशा पद्धतीने, कंटेंट कार्ड जो तुमचं बनणार ते अशा पद्धतीचं असणार आहे की अशा पद्धतीचा एक कंटेंट असणार आहे तुमचा कार्डचा, ज्याच्यामध्ये तुमची ह्या वरच्या बाजूला इमेज, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुमचा जो टायटल असेल तो, इथे तुमचा कार्डचा काहीतरी टायटल, टायटल नंतर
तुमच्या कार्डचे काहीतरी डिस्क्रिप्शन वगैरे, आणि नंतर एखादं बटन त्याच्यामध्ये. ठीक आहे, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून अमेझॉनचं जे आहे ना ते सेम या ठिकाणी पाहूयात आपण. ऑनलाईन शॉपिंग वगैरेच्या ठिकाणी किंवा कोणत्या वेबसाईटमध्ये तुम्ही ते वापरू शकता, तुम्हाला पाहिजे असेल तसं बघा. हे बघा, हे कंबाईन आहे. इव्हन तुम्हाला सेपरेटही कार्ड या ठिकाणी बघा. हा कार्डचा एक टाईप आहे. जसं हे त्याच्यामध्ये तुम्ही पाहते एक इमेज, त्याच्यामध्ये काहीतरी हेडिंग आणि एखादं बटन आणि त्याच्याविषयीचं डिस्क्रिप्शन. ठीक आहे, असं तुम्हाला या वेबसाईटवरती इझिली पाहायला मिळेल. आणि भरपूर अशा वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्ड ह्याच्यासाठी नाही तर कोणत्या तरी तुमच्या लेआउटसाठी तुम्हाला बनवावं लागणार आहे. बघा इथे तुम्ही जसं पाहता एक इमेज, डिस्क्रिप्शन, ठीक आहे, त्यानंतर बटन वगैरे याच्यामध्ये किंवा हे काय रेटिंग वगैरे आहे ह्या गोष्टी. ठीक आहे, अशा पद्धतीचे कार्ड आपल्याला जर बनवायचे झालं तर कसं बनवायचं, काय काय कंटेंट त्याच्यामध्ये असणार आहे, एक इमेज, टायटल, डिस्क्रिप्शन, बटन, अशा टाईपचं कार्ड आपण या ठिकाणी पाहू. म्हणजे त्याच्या आत तुम्हाला काय ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, आवाज येते माझा व्यवस्थित? येस सर. ओके. तर कार्ड साठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे ते पहिलं लिहून घेऊ आणि नंतर आपण याचा एक प्रॅक्टिकली कार्ड तयार करून बघूया. ठीक आहे, पहिला असणार तुमचा एक कंटेनर. ठीक आहे, आणि कंटेनरला क्लास सुद्धा तुमचा असणार कार्ड. ठीक आहे, कंटेनरच्या आतमध्ये काय काय, आता कंटेनर म्हणजे हा तुमचा आउटबॉक्स झाला. हा वाला पूर्ण जो आउटबॉक्स आहे तो झाला तुमचा कंटेनर. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये बघू आपण प्रॅक्टिकल करून. ठीक आहे, कार्ड जो आहे तो तुमचा कंटेनर म्हणजे आउटबॉक्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे तर एक तुमचा इमेज टॅग असणार आहे. ठीक आहे, इमेज टॅग जी तुमची असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगावं लागणार की ही जी इमेज आहे ती आहे कार्ड इमेज. ठीक आहे, आणि कुठे असणार आहे, टॉपला असणार आहे. ठीक आहे, कार्ड इमेज टॉप असं तुम्हाला त्याला क्लास द्यावा लागणार, म्हणजे ती इमेज टॉपला सेट होणार तुमच्या कार्डच्या साईज मध्ये. ठीक आहे, इमेज नंतर याच्यामध्ये काय असणार आहे तर याच्यामध्ये एक तुमचा डिव असणार आहे. ठीक आहे, जो की जो की असेल तुमच्या कार्डची बॉडी. ठीक आहे, हा वाला पोर्शन जो तुम्हाला इथे दिसत आहे, हा पूर्ण बॉडीमध्ये पोर्शन एक तुमचा हा वाला इमेज वाला पोर्शन असणार, आणि दुसरा ही पूर्ण बॉडी असणार ज्याच्यामध्ये तुमचं टायटल, डिस्क्रिप्शन आणि बटन असणार आहे. ठीक आहे, तर पहिलं आपण कार्ड घेतला, कार्डच्या आतमध्ये आपण एक इमेज घेतली आणि त्याच्या आतमध्येच आता कार्डची जी आहे ती बॉडी या ठिकाणी आपण घेणार आहे, तर त्याचा क्लास सुद्धा असणार आहे कार्ड बॉडी. ठीक आहे, या बॉडीमध्ये काय काय असणार, कार्ड बॉडीच्या आतमध्ये काय असेल तर जसं की पहिलं असेल तुमचं टायटल. ठीक आहे, टायटल साठी तुम्हाला काय H2 H1 जे काय घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, जसं की टायटल आणि तुम्ही कंसात H3 वगैरे लिहून देतो तुम्हाला. कार्ड बॉडीच्या आतमध्ये असेल ज्याला तुम्ही क्लास यूज करणार कार्ड टायटल. ठीक आहे, खाली त्याच्या जसं की डिस्क्रिप्शन आपण म्हटलं, जसं की डिस्क्रिप्शन द्यायचं झालं तर तुम्ही पी टॅग किंवा पी एलिमेंट यूज करणार, आणि याचा जो क्लास असेल तो असेल कार्ड टेक्स्ट, अशा पद्धतीने. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की एक आपण अँकर लिंक म्हणा किंवा बटन म्हणा ते सुद्धा आपण यूज करत आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर तुम्ही अँकर घ्या किंवा बटन घ्या, दोन्हीलाही क्लास सेमच वापरतो आपण. तसं याच्या आधी तुम्ही बटनची प्रॅक्टिस करताना आपण पाहिलं. ठीक आहे, तर याला तुम्ही बीटीएन आणि बीटीएन तुम्हाला जे काय द्यायचा असेल कलर वगैरे ते या ठिकाणी देऊ शकता. हे सगळं झाल्यानंतर जो तुमचा डिव आहे, जो की तुमची बॉडी आहे ती बॉडी क्लोज होणार, आणि देन तुमचा जो कार्डचा कंटेनर आहे तो कंटेनर क्लोज, अशा
काय काय असणार आहे? एक कंटेनर म्हणजे एक कार्ड, त्याच्यामध्ये कार्ड इमेज जी की असेल टॉपला, नंतर असणार आहे कार्ड बॉडी. ठीक आहे, आणि कार्ड बॉडी मध्ये तुमचा एक टायटल असणार, आणि खाली डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कार्ड टेक्स्ट हा क्लास यूज करायचा. फायनली बटन असणार आहे, बटनला सेम तुम्ही अँकर किंवा बटन घेऊन डिझाईन करू शकता. ठीक आहे, क्लिअर आहे? कोणाला याच्यामध्ये काय अडचण? आपण ओके, ठीक आहे, याच्यामध्ये प्रॅक्टिकल बघूयात आपण. ठीक आहे, तर इथे मी घेतो एक कार्ड. ठीक आहे, कार्डच्या आतमध्ये माझी असणार एक इमेज. इमेज सध्या मी आहे ती कोणती तरी देतो एखादी. ठीक आहे, इमेजला क्लास तुमच्या असणार आहे कार्ड इमेज टॉप, अशा पद्धतीने. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला आउटपुट या ठिकाणी शेअर करतो बघा. इमेज खूप मोठी आलेली आहे, कार्डच मोठे होणार आपलं साईज. ठीक आहे, मग याला कसं सेट करायचं? तर इमेजला आपण काहीतरी विड्थ देऊन त्या ठिकाणी सेट करूया. ठीक आहे, तर इथे मी देतो विड्थ 200 पिक्सल. किंवा याला तुम्हाला इमेज एखादी रिस्पॉन्सिव्ह बनवायची झाली, ठीक आहे, तर मग तुम्हाला काय करायचं? ओके, याच्यामध्ये रिस्पॉन्सिव्ह करायची गरज नाहीये. तुम्हाला काय करावं लागेल? फक्त तुमच्या कार्डची साईज डिसाईड करावं लागेल. काय होऊन राहिलं, इमेज खूप मोठी होत आहे, मग आपल्याला तेवढी मोठी नाही पाहिजे, पण बनवत आपण कार्ड आहे. मग माझं कार्ड जेवढं असेल त्या कार्डच्या साईजच्या हिशोबाने माझी इमेज ऍडजस्ट झाली पाहिजे. जर का मी इमेजला कार्डची इमेज आहे असं सांगितलं, तर कार्डला आपण या ठिकाणी एक विड्थ डिसाईड करूयात, की मला माझं कार्ड जे आहे ते पर्टिक्युलर या साईजचं पाहिजे. तर मी 200 पिक्सल या ठिकाणी माझी विड्थ डिसाईड करतो. किंवा तुम्ही तुम्ही जे युनिट शिकले रॅम वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. तर बघा आउटपुटमध्ये, ओके, हा, हे झालं तुमचं कार्ड. आणि कार्ड मध्ये आलेली इमेज बघा, तुम्हाला याचे कॉर्नर वगैरे जे आहे ते थोडेसे राउंडेड दिसतील. ठीक आहे, ते कार्ड या तुमच्या क्लासमुळे. ठीक आहे, आणि इमेज ऑटोमॅटिकली तुमच्या कार्डच्या साईजची त्यामध्ये सेट होणार आहे. तर ही झाली तुमची इमेज. ठीक आहे, इमेजला विड्थ देण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये एक ऑप्शन अजून असतं इमेजला. तुम्ही जसं इमेज फ्लूट नावाचा एक तुमचा क्लास आहे जो रिस्पॉन्सिव्ह बनवतं, ठीक आहे, तोही वापरू शकता. ठीक आहे, तरी सुद्धा इमेज जी आहे ती तुमचं कार्ड जे आहे त्याची साईज जास्त असणार आहे. तर इथे तुम्हाला बेसिकली लक्षात ठेवायचं की कार्ड मध्ये तुम्हाला साईज डिसाईड करायची आहे ह्या कंटेनर मध्ये. ठीक आहे, डिसाईड साईज ऑफ कार्ड युजिंग स्टाईल ऍट्रिब्यूट. स्टाईल ऍट्रिब्यूट करा, किंवा तुमच्याकडे सीएसएस असेल तर सीएसएस यूज करू शकतो. ठीक आहे, स्टाईल इक्वल टू वेट, आणि जी साईज असेल ती लाईक 200 पिक्सल अशा पद्धतीने. ओके, नेक्स्ट चालूयात कार्ड बॉडी. तर याच्यामध्ये मी इमेज घेतलेली आहे. इमेजच्या खाली मी या ठिकाणी घेतो कार्ड बॉडी. ठीक आहे, कार्ड बॉडी मध्ये काय काय असणार आहे? तर एक टायटल, तर याला मी देतो कार्ड टायटल. ओके, याच्यामध्ये कार्ड टायटल साठी जे काय तुम्हाला H1 H2 वगैरे घ्यायचं घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये मी लिहितो कार्ड टायटल जसंच्या तसं. ठीक आहे, तुम्हाला जे टायटल असलं ते तुम्ही तिथे लिहू शकता. आणि याला क्लास तुम्हाला यूज करायचा आहे कार्ड. सेम क्लास सेव्ह करा, आउटपुट मध्ये चेक करा. हे बघा तुमचं कार्डचं टायटल या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे, जर मी हा क्लास देत नाही तर तो काय करेल? कार्ड टायटलचा क्लास जर नाही दिला तर तो H3 H2 H4 जे घेणार आहे तुम्ही त्या पद्धतीने तुमचा टेक्स्ट जो आहे त्या साईजचा सेट करेल. अदरवाईज जर का मी कार्ड टायटल देतो तर माझ्या एका पर्टिक्युलर साईजचा, जसं मी इथे H1 H2 काही जरी घेत असलो तर त्याच साईजचा जो आहे तो हेडिंग जे आहे सेट करणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर कार्ड टायटल नंतर तुम्ही घेणार
त्या ठिकाणी कार्ड टेक्स्ट, ज्याच्यासाठी तुम्ही एखादा पॅरेग्राफ जसा आपण पाहिला तो एलिमेंट वापरू शकतो. तर मी याला क्लास देतो कार्ड टेक्स्ट. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती घ्यायची ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. कार्डची साईज थोडीशी आपण वाढवू या ठिकाणी, 400 पिक्सल ठेवतो, म्हणजे एवढं सगळं कंटेंट त्याच्यामध्ये बसेल व्यवस्थित. तर बघा, हा आपला कार्ड झालं, टायटल झालं. आता राहिले आपले बटन. ठीक आहे. जी साईज तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने घ्या. आता याच्या खाली आपल्याला इथे घ्यायचे बटन. तर खाली मी घेतो एक बटन, आणि जसं की इथे व्ह्यू मोड नावाचं एक बटन घेऊया, आणि त्याला क्लास सेम यूज करणार आहे तुम्ही, बीपीएन बीपीएन सेकंड सेव्ह. आणि हे खाली आता तुम्हाला इथे बटन दिसेल. ठीक आहे. याला थोडस झूम आउट वगैरे करून आपण करू शकतो. अशा पद्धतीने हे झालं तुमचं कार्ड, ज्याच्यामध्ये तुमचं टायटल असेल. त्याला तुम्हाला कसं डिझाईन करायचं नंतर तुम्ही करून घेऊ शकता. जसं की मला याला कलर वगैरे चेंज करायचा असेल तर मी करून घेऊ शकतो. हम्म. अशा पद्धतीने तुम्हाला कार्ड बनवायचं आहे. काय अडचण याच्यामध्ये? आता हे बटनही तुम्ही सेट करू शकता, तुमचे टायटल सेट करू शकता, बॅकग्राऊंड वगैरे ऑलरेडी तुमचे ते क्लास झाले. टेक्स्ट साठी काय करू शकता तुम्ही, साईज वगैरे, तुमचं कलर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. ज्याचे क्लासेस तुमचे ऑलरेडी झालेले आहे. त्याच्यानंतर एक ग्रुपिंग लिस्ट जी आहे, म्हणजे एका ग्रुपमध्ये तुम्हाला लिस्ट दिसली पाहिजे, ती कशी बनवायची ते आपण या ठिकाणी ग्रुपमध्ये लिस्ट म्हणजे कसं की फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 4-5 आयटम आहे, लिस्ट आयटम. अशा पद्धतीने या सगळ्या लिस्ट आयटमला तुम्हाला एकाच ग्रुपमध्ये सेट करायचं. लाईक अशा पद्धतीने हा एक कंबाईन ग्रुप असेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुमचे ते आयटम जे आहे ते लिस्ट आयटम सेट झालेले असतील अशा पद्धतीने. ठीक आहे. आता तुम्ही जर का म्हटलं मी सेपरेटली एक लिस्ट घेतो आणि मग त्याला बॉर्डर वगैरे देऊन सेट करतो, तर मग तुमच्या मागे किती ती तांबे असणार आहे बघा. तुम्हाला एका याला याला बॉटम नाही द्यावं लागणार बॉर्डर, याला टॉप नाही द्यावं लागणार बॉर्डर, कारण या दोघांची बॉर्डर एकच कंबाईन असणार आहे, या दोघांची बॉर्डर एकच कंबाईन असणार आहे. तर मग तुम्हाला एका याला बॉर्डर न देणं, एका लिस्टला बॉर्डर देणं. ठीक आहे. HTML स्ट्रक्चर तर इझी करणार तुम्ही, जसं की एक UL घेणार आहे, त्याच्यामध्ये तुमची लिस्ट आयटम घेणार आहे, जे काय मल्टिपल लिस्ट आयटम होते. ठीक आहे. अशा पद्धतीने. पण मग त्याला डिझाईन करताना एक त्याचा जो कंटेनर आहे, जसा UL आहे, UL ला एक बॉर्डर द्यावा लागेल. ठीक आहे. नंतर त्याच्यामधला पहिला जो एल आहे त्याला फक्त बॉटम बॉर्डर द्यावं लागेल, त्याच्यामध्ये फक्त बॉटम बॉर्डर द्यावं लागेल. तर हे सगळं न करता तुम्ही एक जी लिस्ट आयटमचा आहे तो एक ग्रुपच तयार करू शकता. तर तो कसा तयार करायचा तो आपण या ठिकाणी बघूयात. तर HTML स्ट्रक्चर आणि क्लासेस कोणकोणते यूज करायचे. ठीक आहे. इथे मी लिहितो लिस्ट ग्रुप्स. ठीक आहे. याच्यामध्ये काय असणार, तुमचा एक असणार कंटेनर. ठीक आहे. कंटेनरला तुम्ही सेम हा कार्डचाच एक प्रकार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे याला सेम क्लास वापरणार तुम्ही कार्ड. ठीक आहे. सेम तुम्ही जशी कार्डला स्टाईल देऊन विड्थ सेट करता, तशी तुमची विड्थ तुम्ही सेट करायची आहे, जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी, अशा पद्धतीने. नंतर या कंटेनरच्या आतमध्ये काय असणार, तर एक UL असणार आहे. UL. ठीक आहे. UL ला तुम्ही क्लास द्यायचा आहे लिस्ट ग्रुप, अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि एक अजून क्लास आहे लिस्ट ग्रुप फ्लश नावाचा. हे दोन क्लास तुम्हाला आहे. लिस्ट ग्रुप हे सांगा की हा जो आहे मेन कंटेनर आहे लिस्टचा, म्हणजे UL. ठीक आहे. आणि लिस्ट ग्रुप फ्लश म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की ते बॉर्डर तुम्हाला एक द्यावं लागेल, एक नाही द्यावं लागेल वगैरे, हे जे डिझायनिंग करायचं जे काम आहे ते तुमचा लिस्ट ग्रुप फ्लश नावाचा क्लास त्या ठिकाणी करतो. ठीक आहे. आणि मग या UL मध्ये असणार तुमच्या LI
जे काय पाहिजे असतील मल्टिपल तुम्ही देऊ शकता. तुमच्या LI ला जो क्लास तुम्हाला द्यायचा आहे, लिस्ट आयटमला जो क्लास द्यायचा आहे, तर त्याला लिस्ट ग्रुप आयटम असा क्लास तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचा. ठीक आहे, अशा पद्धती हा तुमचा UL क्लोज होणार आणि नंतर तुमचा कंटेनर क्लोज होणार. ठीक आहे, बघूयात आपण प्रॅक्टिकली. तर या ठिकाणी मी घेतो लिस्ट साठी एक कंटेनर ज्याचा सेम क्लास असणार आहे कार्ड. ठीक आहे, त्याच्यामध्ये घेणार आपण UL चा जो क्लास असणार आहे तो असणार आहे तुमचा पहिला लिस्ट ग्रुप हे सांगायचंय. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुमचे लाईक LI पहिला क्लास लिस्ट ग्रुप असणार आहे आणि दुसरा लिस्ट ग्रुप फ्लश असणार आहे. ठीक आहे, लिस्ट ग्रुप फ्लश त्याच्यामध्ये तुमची लिस्ट आयटम जसे की मी करतो लिस्ट आयटम 1 आणि 2. ठीक आहे, आणि या सगळ्याला सेम मी एकाच वेळी क्लास अप्लाय करतो. क्लास लिस्ट ग्रुप अशा सेव्ह करूयात आणि आउटपुट बघूयात. हे बघा, ठीक आहे, याच्यामध्ये आपण विड्थ सेट नाही केली तर तो ऑटोमॅटिकली काय करते, पूर्ण स्क्रीनची तुमच्या विड्थ काय करते, कॅप्चर करते. किंवा तुमचा कंटेनर जर असता एखादा 6 कॉलमचा कंटेनर आहे तर तो 6 कॉलमची विड्थ जी आहे ती कॅप्चर करणार. ठीक आहे, तर मी इथे स्टाईल यूज करतो. तुम्हाला ऍक्च्युली स्टाईल यूज करायची गरज नाही जर का तुम्ही कंटेनर किंवा लेआउट यूज करत आहे तर ऑटोमॅटिकली तो त्याच्या कंटेनर एवढी साईज त्या ठिकाणी घेणार. ठीक आहे, पण इथे आपण इंडिव्हिज्युअल बनवत आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे साईज त्याची द्यायची गरज पडत आहे. ठीक आहे, 300 पिक्सेल एवढी विड्थ देऊयात आणि हे तुमचा लिस्ट आयटमचा ग्रुप तयार आहे. ठीक आहे, याला जर मी सेव्ह करतो एक क्लास काढून या ठिकाणी लिस्ट ग्रुप फ्लश वाला. ठीक आहे, तरी काय फरक नाही पडत आहे म्हणा, पण तुम्हाला त्याच्यासाठी आवश्यक आहे हा क्लास देणं. ठीक आहे, लिस्ट ग्रुप फ्लश एक्झॅक्टली दिसेल असा त्याच्यावरती फरक काय पडत नाही. ठीक आहे, लिस्ट ग्रुप वरच होऊन राहिलं हे याच क्लास करून राहिलं. ठीक आहे, आता बघा लिस्ट ग्रुप तुम्हाला दिसणार नाही, सरळ UL ला ती बॉर्डर दिसेल आणि LI अशा पद्धतीने. तर लिस्ट ग्रुप आणि लिस्ट ग्रुप प्लस त्या ठिकाणी द्यायचं. असे तुम्ही क्लास दोन देऊ शकता. ओके, हे सेम क्लास तुम्ही एक टायटल सुद्धा यूज करून करू शकता. जसे की हे जे माझी लिस्ट आयटम आहे ते कशाशी निगडीत आहे किंवा कशाशी संबंधित आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही एक तुमच्या कार्डचा हेडर या ठिकाणी यूज करू शकता किंवा तुम्ही त्याला टायटल या ठिकाणी म्हणू शकता. तर इथे एक तुम्हाला घ्यायचं आहे डिव किंवा कंटेनर ज्याला म्हणणार, ज्याला तुम्ही क्लास देणार हेडर. ठीक आहे, जसं कार्ड बॉडी तुम्ही देता तसंच इथे कार्ड हेडर. आणि जसं मी इथे म्हणाल फ्रूट आयटम्स अशा पद्धतीने. आणि इथे तुम्हाला बघा एक हेडर मिळेल ज्याच्यात थोडासा तुम्हाला बॅकग्राऊंड कलर चेंज या ठिकाणी दिसेल लाईट टाईपचा. आणि त्याच्यामध्ये तुमचे लिस्ट आयटम या ठिकाणी सेट. अशा पद्धतीने युझिंग हेडर विदाउट हेडर तुम्ही जे आहे लिस्ट आयटमचा एक ग्रुप तयार या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही हेडर सुद्धा यूज करू शकता. मी या ठिकाणी हेडर. ठीक आहे, डिव असेल हेडर ज्याला तुम्ही क्लास देणार कार्ड. आता हे गरजेचं नाही की तुम्ही एखाद्या अमेझॉन सारखी वेबसाईटच करत आहात तरच यूज करा, असं काही नाही. तुम्हाला जिथे कुठे अशा टाईपचे लेआउट पाहिजे असेल कार्ड सारखं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं काहीतरी दाखवायचं एक इमेज आणि त्याच्याविषयीची माहिती त्याच्या खाली तुम्हाला दाखवायची आहे फक्त. ठीक आहे, फक्त डिस्क्रिप्शन आहे आणि
एखादी इमेज आहे, तर तेव्हा सुद्धा तुम्ही कार्ड यूज करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त डिस्क्रिप्शन नाही यूज करणार, हेडिंग फक्त डिस्क्रिप्शन आणि इमेज यूज कराल, हेडिंग यूज करणार नाही. ठीक आहे. टायटल यूज करणार नाही. तर ते स्किप करू शकता तुम्ही. तर तुम्हाला त्या टाईपचं लेआउट जिथे पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्ही त्याला यूज करू शकता. ठीक आहे. क्लिअर आहे? याच्यामध्ये काय अडचण कोणाला?